नावाच्या रागामध्ये हा पुन्हा सकाळचाच राग, फक्त याच्यामध्ये भूप रागातील जो दैवत आहे तो कोमल केला गेला. भूपेश्वरी रागामध्ये ऐकूया. भगवान श्री महादेव आणि पार्वती हे चिरकाल सदा यहासून उमानिवासू म्हणाले. चिरकाल जिथं वास करतात असा हा कैलास पर्वत. मग असं मी सांगितलं की या कैलास या चौपायांचं वैशिष्ट्य हेच आहे की त्यांचा भौतिक अर्थ एक निघतो आणि तात्विक अर्थ दुसरा निघतो. कैलास पर्वत जो गोस्वामी तुलसीदासांनी आपल्याला सांगितला हा फक्त भौतिक स्थान आहे का? गोस्वामीजी म्हणाले हे कैलास पर्वताची तुलना ही आपल्या मानवी हृदयाशी किंवा मानवी मनाशी होऊ शकते. आणि सदा यहा शिव उमानिवासू, शिव या शब्दाचा अर्थ मुळात कल्याण असा आहे. शंकराचार्य म्हणून गेले नाही का, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, जो स्वतःचं कल्याण करणारा तो शिव. आणि उमा म्हणजे पार्वती याची तुलना कुणाशी केली की त्या हृदयात वसणाऱ्या भक्तीची तुलना या पार्वतीशी म्हणजे उमेशी केली. आणि मग कोणतं हृदय कोणतं मन हे कैलास पर्वते म्हणाले तर म्हणाले सदाच्या हास्य
विशाला तेहि गिरि पर्वत पीठ विशाला नित नूतन सुंदर सबकाला नित नूतन. गोस्वामीजी म्हणाले कोणतं मन कोणता कैलास. तर म्हणाले जिथं हरी आणि हर यांना जो कधीही विमुख झाला नाही असं मन म्हणजे म्हणाले हे शिव म्हणजे कल्याणकारी मन आहे. आणि तिथं म्हणाले एक विशाल असं वटवृक्ष आहे. आता तुम्ही म्हणाल आमच्यापैकी बऱ्याच जणांनी कैलासाची परिक्रमा केली आहे. तिथं कुठला आलाय वटवृक्ष. पण या वटवृक्षाला पाहण्यासाठी असाच नर असंच हृदय पाहिजे की ज्यांनी खरोखर तो वटवृक्ष पाहिलाय. आणि तो वटवृक्ष म्हणजे कुठला वटवृक्ष म्हणाले तर तो सद्गुरु कृपेचा वटवृक्ष जो अखंड नित्य